मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नक्कीच त्यामुळे आता आणखी एक महत्त्वाची बातमी येते। समज देऊन कोकाटेंना माफी देण्यात आलेली आहे। आता एक महत्त्वाची आपण बातमी पाहतोय। मराठा मंत्र्यांचा बळी देण्यास अजित पवार तयार नाहीयेत असं सुद्धा आता बोललं जातंय। कोकाटेंच्या राजीनाम्याची शक्यता आता मावळलेली आहे। आज मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी जी या तीन नेत्यांमध्ये जी बैठक झालेली होती, छगन भुजबळ हे माणिकराव कोकाटेंना स्वतः अजित पवारांकडे घेऊन गेले आणि मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी या तिघांमध्ये सुद्धा चर्चा झाली आणि अखेर या संदर्भामध्ये बातचीत करण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेजी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अतुलजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। ज्या कृषी मंत्र्यांची शेतकऱ्यांविरोधातली जी काही वक्तव्य असतात, सोबतच विधानसभेचं अधिवेशन सुरू असतं जिथे रम्मी खेळतानाचा व्हिडिओ या कृषी मंत्र्यांचा व्हायरल होतो, अशा या सगळ्यांना फक्त समज देऊन सोडलं जातंय। काय अधिकची माहिती आहे, तुम्ही काय बोलाल या सगळ्या संदर्भात? हा कोडगेपणा आहे, सत्तेचा माज आहे। त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा सातत्याने अपमान केलेला आहे। एवढा आता शेतकरी कर्जामध्ये बुडलेला आहे, आत्महत्या मोठ्या प्रमाणावर आहे, सोयाबीनचा भाव मिळत नाही आहे, पीक पद्धतीमध्ये बदल कसे करायचे, असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले असताना रमी खेळणाऱ्या मंत्र्यांना माफी द्यायची सातत्याने सगळं करून याच्यावरून स्पष्टपणे दिसतं की यांची प्रायोरिटी, यांची प्राथमिकता ही जनता नाही आहे, यांची प्राथमिकता सत्ता आहे। पण अतुलजी, आता या सगळ्या संदर्भामध्ये अनेक मंत्र्यांकडून सुद्धा अशी कृत्य घडलेली आहेत। एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतले मंत्री सुद्धा मारहाण करतात, पैशांच्या बॅगा असलेले व्हिडिओ समोर येतात। कृषी मंत्री एकीकडे अजित पवारांचे काहीतरी भलतीच वक्तव्य करतात, काहीतरी रम्मी खेळतानाचे व्हिडिओ। अशा या सगळ्या मंत्र्यांना, सरकारमधल्या मंत्र्यांना कुठेतरी अशा प्रकारची कृत्य पुन्हा घडू नयेत अशा वचक बसवण्यासाठी काहीतरी पावलं उचलण्याची गरज वाटते का? नाही, एक वेळा थोडी घडली ना, सातत्याने घडत आहे। मग संजय शिरसाट असो किंवा माणिकराव कोकाटेजी असो, संजय गायकवाड, एक जण एक कृत्य आपलं करून दाखवत आहे की त्यांना सत्तेचा किती माज आहे, किती मुजुरी आहे आणि जनतेच्या बाबतीतली जी बेफिक्री आहे ती या सगळ्यावरून दिसत असताना देवेंद्र फडणवीस जर शांतपणे बघत असतील ते काय कोणाला म्हणतील? त्यांचा स्वतःचाच भोंगळ कारभार आहे। गृहमंत्री म्हणून सपशेल अपयशी ठरलेले आहे ते दुसऱ्याला काय म्हणतील? ते संपूर्ण मंत्रिमंडळ हे बेदखल पात्र आहे। यांनी जनतेची नाळ यांची तुटलेली आहे, जनतेशी यांना काही देणं राहिलेलं नाही आहे। पण अतुलजी, जर आपण या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर बघितलं, आता माणिकराव कोकाटे पडतात राष्ट्रवादीमधले, आता ते भले अजित पवारांसोबत गेलेले असले तरी सुद्धा जर माणिकराव कोकाटे आता जर काँग्रेसमध्ये असते आणि काँग्रेसचं सरकार असतं आणि जर त्यांनी अशा प्रकारचं जर काही कृत्य केलं असतं तर काँग्रेसनं कशा पद्धतीने त्यांच्यावर कारवाई केली असती? असं आहे की तुम्ही काँग्रेसचा इतिहास बघा, काँग्रेसमध्ये आरोप झाले, अशा चुका झाल्यानंतर सत्तेत राहण्याचा काही अधिकारच नव्हता, राजीनामाच द्यावा लागायचा, घेतला जायचा नाही तर काढल्या जायचं। किती उदाहरणं देऊ तुम्हाला, किती उदाहरणं देऊ? मुख्यमंत्री गेलेले आहे, मंत्री सोडा, काँग्रेसमध्ये हे चालतच नाही। जनतेप्रती थोडीशी अनास्था दाखवली तर घरीच सरळ। हे तर बीजेपीचं आहे ना, यांची स्टेटेड पॉलिसी आहे बीजेपीची की तुम्ही काही करा, राजीनामा वगैरे आमच्या इथं होत नसतो। हे नितीन गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे, मोठे मोठे खाण घोटाळे, मोठ्या मोठ्या घोटाळे निघतात। आता पहा ना, बीजेपी आणि जेडीयूचं सरकार आहे बिहारमध्ये, 70,000 कोटीचा घोटाळा केलेला आहे, कॅगनी काढलेला आहे, झाला का राजीनामा? गडकरींच्या स्वतःच्या त्यांच्या नॅशनल हायवेच्या याच्यामध्ये कॅगनी घोटाळे काढले, 1 किलोमीटरला 232 कोटीचा घोटाळा द्वारका रोडचा, झाला का राजीनामा? नाही झाला। यांना जनतेशी काही देणं घेणं नाही आहे। हिंदू मुस्लिम करून लढवायचं, द्वेष निर्माण करायचा, धर्माच्या नावावर राजकारण करायचे, त्यामुळे त्यांना फरक पडत नाही आहे। नक्कीच त्यांनी याचा विचार केला पाहिजे। नक्कीच अतुलजी, धन्यवाद, तुम्ही जय महाराष्ट्र सोबत प्रतिक्रिया तुम्ही दिलीत त्याबद्दल। त्यामुळे आपण पाहतोय की आता माणिकराव कोकाटे, छगन भुजबळ आणि अजित पवारांमध्ये मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी तिघांमध्ये एक बैठक पार पडलेली आहे आणि अजित पवारांनी कोकाटेंना चांगलाच सुनावलेला आहे।